नक्कीच थोडंसं लेट अपडेट होतो, त्याबद्दल आम्ही निलगिरी व्यक्त करतो डिबेट टीमच्या माध्यमातून. जावत मॅचच्या दिशेने पहिल्या चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू अप्रतिम मात्र पाहायला मिळाला. सरप्राईज करणारी डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. निदाच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झाली. पहिल्या चेंडू मात्र निदाच्या रूपामध्ये फेकला गेलाय. पाहायला मिळतोय चौकार, 4 धावा. गुड शॉट. चार धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालाय. प्रसादच्या बॅटमन हा पुलचा फटका मात्र पाहायला मिळाला. खेळण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांचा इशाराला इट्स व्हाईट. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 5 या आकड्यावरती. 5 रन्स स्कोरवरती लागले गेल्यात. आतापर्यंत 2 चेंडूंचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. गोलंदाजी मार्क होते अजित आपण पाहतोय. मागच्या 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 5 धावा त्याने खर्च केल्यात. इथे मात्र समोर लॉफ्ट केलाय. काय फटका पाहायला मिळतोय. ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर सरळ चेंडूला पाठवलंय. 6 धावांकरिता षटकार. गुड शॉट. अप्रतिम. 6 धावा. 11 धावा फलकावरती लागले गेले. 3 चेंडूंचा खेळ झाला. जबरदस्त फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. अप्रतिम. समोर मात्र लॉफ्ट केला गेला चेंडूला. खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्टंपच्या बाहेर शफल झाले होते. त्या कारणास्तव मात्र पंचांनी या ठिकाणी व्हाईट दिला नाहीये. रिच व्हाईट आपण पाहतोय. 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ झाला. 11 धावा फलकावरती लागले गेले. 2 मोठे फटके आतापर्यंत या पॉवर प्लेच्या षटकामध्ये येताना पाहायला मिळत. वेलकम सिद्धेश दादा पाटील या ठिकाणी दाखल झाल्यात. या स्पर्धेचे आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या षटकामधील. 11 रन्स इंटू द स्कोर कार्ड आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर लॉंग ऑन मध्ये एक नक्कीच कॅच ड्रॉप मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. कॅच मात्र या ठिकाणी ड्रॉप झाला गेलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या पहिल्या षटकामधील. गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल ओव्हर द विकेटने. ड्रायव्हिंग लेनचा चेंडू पाहायला मिळाला. मिडॉनला चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी 1 धाव काय रोखू शकत नाहीये. 1 धाव मात्र पूर्ण केले गेले. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 13. तेरा धाव फलकावरती लागला गेलेत. आतापर्यंत पहिल्या षटकाचा मात्र योग्य रीतीने खेळ पार पडला गेलाय. चांगली बॅटिंग मात्र पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. झेल सुद्धा सुटला गेला. त्यामुळे कुठेतरी नक्कीच इथे जीवनदान मिळताना पाहायला मिळालं. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 13 या आकड्यावरती. 13 रन्स स्कोरवरती लागले गेलेत. सुधाकर गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे अपील मात्र या ठिकाणी झाली होती. बॅकवर्ड पॉईंटला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळते. तत्पूर्वी 1 धाव रोखू शकत नाहीत. 1 धाव मात्र पूर्ण केले गेले. 14 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. एका बाजूला चांगली बॅटिंग मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. ते म्हणजेच प्रसादची चांगल्या धावा त्याने आपल्या संघासाठी बनवल्यात आणि कॅल्क्युलेशन क्रिकेट त्याच्यामध्ये खेळलं जातं.
फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता, परंतु कुठेतरी शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूवरची नजर मात्र हटली गेली. जो बॅट स्विंग होता तो प्रॉपर नक्कीच झाला होता, परंतु ज्या बॉलच्या रेंजमध्ये बॅट यायला हवी होती ती बॅट मात्र बॉलच्या रेंजमध्ये आली नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऑन साईडला फटका चांगला आहे, मिड विकेटला मात्र शतक नक्कीच आहे आणि कुठली चुकी होणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का मात्र या ठिकाणी लागत असताना फर्स्ट विकेट डाऊन नाव. चौदा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 3 चेंडूंचा खेळ झालाय. विशाल पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ओव्हर द विकेटने. ऑफ साईडला फटका मात्र खेळला गेला. चेंडू मात्र नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. फील्ड केला जाईल तत्पूर्वी एकदा रोखू शकत नाहीयेत. एकदा पूर्ण केले गेले. सिंगलच्या साहाय्याने धावसिंग जाऊन पोहोचले फलकावरती. 15 रन्स स्कोरकडे लागल्या गेल्यात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. या षटकामध्ये सुधीरची जर पाहिली तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, कारण नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळालंय. अचूक टप्प्यावरती मात्र लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळते. एक विकेट सुद्धा या षटकामध्ये मिळवताना पाहायला मिळालाय. एका बाजूला महेश खेळतोय. 1 वरती 2 चेंडू फेस केलेत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फुलीमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मात्र तुम्ही खेळू शकत नाहीयेत. काही चेंडूंना मात्र तुम्हाला रिस्पेक्ट सुद्धा द्यावी लागणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सिंगल डबल सुद्धा कन्वर्ट करावे लागणार आहेत. कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला सातत्याने खेळावं लागणार आहे. ओव्हर द विकेटने फुलटो चेंडू टर्न नक्कीच केला मिड विकेटला. शतक मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकत नाहीये. 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी चाललाय आणि 3 धावा पूर्ण होत आहेत का पाहायचं आहे. तर इथे मात्र नक्कीच रिव्ह्यू मात्र घेतला गेलाय. रिव्ह्यू मात्र या ठिकाणी घेतला गेलाय. नक्कीच आमची डीबीएनची टीम नक्कीच या ठिकाणी नक्कीच वर्क करते. स्क्रीनवरती नक्कीच रिप्ले आपल्याला दाखवला जातोय. हे पाहू शकतात आपण कशा प्रकारे नक्कीच रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय स्क्रीनवरती. आउट मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. OUT आउट या ठिकाणी आपण पाहतोय. बॅट नक्कीच हवेमध्ये पाहायला मिळाली ज्या वेळेला मात्र चेंडू मात्र स्टंपवरती मात्र लावला गेला तेव्हा आपण नक्कीच स्क्रीनवरती पाहू शकतात. आणि फलंदाज मात्र या ठिकाणी रनआउट रूपामध्ये बाद झालाय. दुसरा धक्का लागलाय टीम श्री गणेश घासकोपरी या संघाला. फलंदाज या ठिकाणी बाद. बॅटिंग पॉवर प्ले मात्र या ठिकाणी घेतला गेलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा फलकावरती लागले जात आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वराज आपण पाहू शकतायत. स्वराजला मात्र प्रमोट केले गेले इन ॲट नंबर 4 वरती. 2 षटकांमध्ये आतापर्यंत श्री गणेश कोपरी संघ मात्र जाऊन पोहोचलाय 17 वरती.
कालच्या दिवसामध्ये ज्या प्रकारे चौकार षटकार मात्र पाहायला मिळाले होते त्या प्रकारचे चौकार षटकार आज तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये कुठेतरी पाहायला मिळाले नाहीयेत. मागच्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली सुधीरने. सतरा धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. नरेश ऑन द ट्रॅक मात्र सज्ज झालाय या थर्ड ओव्हरमध्ये. नरेशला इन्व्हाइट केले तिसऱ्या षटकामध्ये. आदरणीय सन्माननीय मोरेश्वर दादा भोईर यांना विनंती करतो कृपया आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. मोरेश्वर दादा भोईर कृपया या आपण मुख्य मंचावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा फलकावरती राखल्या गेल्यात. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल श्रीराम कसराली आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा जांभूलपाडा या 2 संघांमध्ये. अप्रतिम टर्न मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाला. निर्धावाच्या रूपामध्ये चेंडूची संगत झालाय. डॉट बॉल मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. समोर स्वराज आपण पाहतोय लेफ्टी बॅटर आहे. त्याला त्याची जबाबदारी इथून दाखवून द्यावी लागणार आहे. समोर मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला. फटका फसलाय लॉंग ऑफ मध्ये. कॅच मात्र या ठिकाणी ड्रॉप झालाय. एक सोपा झेल तर मात्र नक्कीच होता पण तो सोपा झेल मात्र या ठिकाणी टिपला गेलेला नाहीये. तिथून एक धाव पूर्ण केली गेली. जीवनदान मिळालंय स्वराजला. आज कुठेतरी नक्कीच थोडस मात्र क्षेत्रक्षणामध्ये बॉडी लँग्वेज नेगेटिव्ह पाहायला मिळालंय. 2 झेल आतापर्यंत सुटल्यात. स्वराजला मात्र जीवनदान मात्र या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते. क्षेत्रक्षणाचा जर विचार केला तर डीप मध्ये लॉंगॉनला आपण पाहतोय. मिड विकेट आपण पाहू शकतायत. त्यानंतर कव्हर मध्ये आपण पाहू शकतायत. चांगला लेग कटर पाहायला मिळाला. या लेग कटर वरती मात्र फलंदाजाला बीट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव रोखू शकत नाहीयेत. एक धाव मात्र पूर्ण केली गेली. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचलाय फलकावरती 19 आकड्यावरती. 19 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आतापर्यंत 3रं मात्र प्रगती पथावरती पाहायला मिळते. स्वराज एका बाजूला आपण पाहू शकतायत. एक उंच सकल बांधाचा खेळाडू पाहायला मिळतोय परंतु त्याची कॅटेगरी इथून त्याला दाखवून द्यावी लागणार आहे. त्याची क्वालिटी त्याला इथून दाखवावी लागणार आहे. ऑन साइडला पुलचा फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करतोय. तत्पूर्वी एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केले गेले. सिंगल होतीच मात्र संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. 20 धाव फलकावरती लागल्या गेल्या. 20 रन्स इंटू दिस स्कोरकार्ड आपण पाहतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर आजच्या दिवसातील हा 3रा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला श्री गणेश घासकोपरी आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय आई चंडिका कोपर. या 2 संघांमध्ये एक मोठी मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सध्या जर पाहिलं तर गोलंदाजी करणारी टीम मात्र कुठेतरी वर्चस्व प्रस्थापित करते. आई चंडिका कोपर संघ ज्या प्रकारे आतापर्यंत गोलंदाजी त्यांची राहील आहे. स्टेप आउट कोण खेळला जातोय. फटका चांगला आहे. द ब्युटी ऑफ क्रिकेट लॉंगॉन सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. जबरदस्त फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. स्टेप आउट केलं आणि सरळ चेंडूला मात्र पाठवलं लॉंगॉनला. 26 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 चेंडू अप्रतिम हाताळल्यानंतर हा 5वा चेंडू कुठे नक्कीच ओव्हर पिच पाहायला मिळाला आणि त्या ओव्हर पिच चेंडूला मात्र नक्कीच स्टँड मध्ये पाठवलंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल या थर्ड ओव्हर मधला. 3ऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. ते खूपच मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा मात्र डेफिनेटली पंचांच्या माध्यमातून धावसंख्या 1ने वाढवेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 27. 5 चेंडूंचा खेळ झाला. या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात नरेशने. एक डॉट बॉल, 3 सिंगल, 1 वाईट आणि 1 षटकार आतापर्यंत येताना पाहायला मिळालाय. ते मात्र ऑफ साईडला फटका मात्र नक्कीच चांगला आहे. सरळ चेंडू मात्र नक्कीच एक्स्ट्रा कव्हरला बीट करेल का तर नक्कीच चांगले प्रयत्न मात्र नक्कीच सीमारेषेवरती दाखवले जात आहेत. आपल्या संघासाठी इथून मात्र नक्कीच 2 धावा वाचवल्यात. 2 धावा पळून काढल्या जात आहेत. इन ऑफ द थर्ड ओव्हर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 29 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. वैतरणा विभागातील नक्कीच एक उत्तम दर्जाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच माऊली चषक 2024 पर्व 6वे या स्पर्धेचे. आणि आजच्या दिवसामध्ये हा 2रा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आणि वैतरणा विभागातील मात्र नक्कीच हे संघ खेळताना पाहायला मिळतात. 10 संघ मात्र सहभागी झालेत. आज अ गट आपल्याला पाहायला मिळतो उद्याच्या दिवसामध्ये.
ज्या प्रकारे नक्कीच मागच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे मात्र नक्कीच चेंडूला स्टॉप केलं गेलं. चांगले एफर्ट्स मात्र लावले होते एक्स्ट्रा कव्हरवरती आणि डिबेन टीमचं मात्र कौतुक करावं लागणार आहे. कारण पालघर जिल्ह्यामध्ये आता टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये या चॅनलचा डंक मात्र पाहायला मिळतोय. कारण नक्कीच प्रत्येक गोष्टीमध्ये दक्ष मात्र हे आमचे नक्कीच वर्कर्स पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. चौथ्या षटकातील अजित बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. 29 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एका बाजूला स्वराज आणि विशाल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय. मिड ऑफ मध्ये शतशक नक्कीच आहे आणि यावेळेला कुठलीच चुकी होणार नाहीये. ऑस्ट्रेलियन कॉपी स्टाईल मध्ये या ठिकाणी कॅच कंप्लीट केलाय. सॉफ्ट डिसमिसल. तिसरा धक्का मात्र या ठिकाणी श्री गणेश घासकोपरी संघाला लागतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. संकेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती विकेट मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं. कुठेतरी इन्व्हिटेशन दिलं होतं मोठा फटका मारण्यासाठी. ती इन्व्हिटेशन स्वीकारता आलं नाहीये स्वराजला. चेंडूवरती नक्कीच फिंगर रोल केले होते आणि त्याचा पुरेपूर फायदा, त्याचा पुरेपूर बेनिफिट मात्र या ठिकाणी अजितला मिळाला. मागच्या षटकामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये एक विकेट मात्र या षटकामध्ये मात्र या विकेट येताना पाहायला मिळाला. मागच्या षटकामध्ये विकेटलेस राहिलं होतं पहिलं षटक. संकेत मात्र बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्यासमोर अजित. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला होता. मिड विकेटला डीप मध्ये शतषक आहे. चांगलं शतशन मात्र झालंय. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. सिंगलने धावसंख्या जाऊन पोचेल फलकावरती 30 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. षटक क्रमांक 4 ठिकाणी प्रगती पथावरती. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल श्रीराम कसराली आणि त्यांच्या अगेन्स्ट वाघोबा जांभूलपाडा या 2 संघांमध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र फटका नक्कीच इथे पाहायला मिळतोय मिड ऑफला. चांगले शतशन मात्र झालंय. एकदा होईल. सिंगलने धावसंख्या जाऊन पोचेल फलकावरती 31. पहिल्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर आई कुर्लाई काशीद संघाने मात्र नक्कीच बाजी मारली. आदर्श फणसपाडा संघाला मात्र पराभूत केला आणि त्यानंतर जय बजरंग शिरगाव संघाने बाजी मारली. जरीमडी डोलीव संघाला मात्र पराभूत केला. फटका मात्र नक्कीच फसलाय. डाऊन दी बॉल. विकेट किपर कुठली चुकी करत नाहीये. गुड कॅच. अजून एक विकेटचा पतंग. बॅट्समन बॅक टू द डकआउट. गॉन नाव. अजित ओव्हर द विकेटने. ऑन साइडला शॉर्टपुलचा फटका. मिड विकेटला नक्कीच इंटू दी गॅप मध्ये 2 श्रेष्ठांचं अंतर कापत सरळ चेंडू मात्र निघून गेला. आमच्या प्रेक्षकांना, आमच्या खेळाडूंना मात्र मानवंदन देण्याकरिता आलाय चौकार. चांगला शॉर्टपुलचा फटका पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोचल्या फलकावरती 35. 35 रन्स स्कोरवरती लागले जात आहेत. 5 चेंडूंचा खेळ झाला. अंकुच्या बॅटमन हा पहिल्या चेंडूवरती चौकार मात्र येताना पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला विशाल अजूनही मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त वेळ तो नॉन स्ट्राईकवरती राहिलाय. बॅकफुटला जाऊन ऑन दी मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूने फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. हे उत्तर मागच्या चेंडूचं नक्कीच दिलं गेलं. नव्हतं 4th ओव्हर 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 35. 35 रन स्कोरवरती लागले गेलेत. शेवटच्या 6 चेंडूंचा इथून खेळ बाकी आहे. येणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल श्रीराम कसराली आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा जांभूलपाडा या 2 संघांमध्ये. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती करतोय टॉससाठी या.
राहुल गोलंदाजी मार्कवरती या स्लॉ मध्ये. फुलटॉस चेंडू मिड विकेटला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रयत्न नक्कीच चांगले आहेत, परंतु वन बाउन्सने सरळ चेंडू निघून जाईल. काहू कॉर्नरला बीट करत आलाय चौकार. 39 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 39 रन स्कोर करते पाहायला मिळत आहेत. पहिल्याच चेंडू फुलटॉस दिला. हॅलो 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 सॉफ्ट डिसमिसल त्या ठिकाणी पाहायला म्हणतोय. विकेटचं पतंग चौकार नक्कीच झाला, परंतु त्यानंतर विकेट मात्र या ठिकाणी घेतले गेले. पुढचा सामना पाहायला मिळेल. एका बाजूला वाघोबा जांभूलपाडा आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम कसराली या दोन संघांमध्ये. तर दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती करतोय कृपया आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचा. विशाल पाटील 15 धावांवरती मात्र नक्कीच बाद होताना पाहायला मिळाला. एक षटकार याने एक चौकार त्याच्या मदतीने येताना पाहायला मिळाला. आणि सातत्याने नक्कीच आपण डीबीएन लाईव्हच्या मदतीनं प्रत्येक गोष्ट मात्र या ठिकाणी दाखवली जाते. कारण ज्या प्रकारे आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहतो, जेव्हा आपण नक्कीच टेलिव्हिजनवरती आपण पाहत असतो, प्रत्येक गोष्ट मात्र दाखवली जाते. फलंदाजाचा बॅटिंग स्टान्स असो, फलंदाजाची मात्र नक्कीच कॅटेगरी असो, किंवा मात्र हायलाइट्स असो, त्याचा बॅटिंग परफॉर्मन्स असो, हे सर्व काही मात्र डीबीएन लाईव्हच्या मदतीनं दाखवलं जातं. दोन चेंडूंचा खेळ झालाय. षटकातील तिसरा चेंडू घेऊन राहुल बॉलिंग ट्रॅकवरती येईल ओव्हर द विकेटने. ऑफ साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये मात्र नक्कीच संपर्क झाला नाही. याच्या ऑफ करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु इथे नक्कीच ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. युद्धाच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झाली. 3 चेंडूंचा खेळ झाला आणि नक्कीच अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रकाश समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू होता ऑफ साईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला गेला. बॅकवर्ड पॉईंटमध्ये चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. एक धाव येईल. सिंगल धावसिंगल जाऊन पोहोचेल फलकावरती. 40. 4 चेंडूंचा खेळ झालाय. श्रीराम कसराली एका बाजूला वाघोबा जांभूलपाडा या दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही कॅप्टनला विनंती करतो कृपया आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचे. टॉस मात्र आपण त्या ठिकाणी करणार आहोत. फुलटॉस चेंडू ऑन साईडला मात्र नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु काहू कॉर्नरमध्ये शतशक आहे आणि विकेटचं पतंग. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. विकेट जातोय. गॉन नाव. मात्र शेवटचा चेंडू असेल. आपण पाहतायत मावडी चषक 2024 आजचा दुसरा दिवस. या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. या स्लॉगरमध्ये एक चौकार आला, परंतु त्यानंतरचे 4 चेंडू मात्र फलंदाजाला त्रस्त करणारे पाहायला मिळाले. पूर्णपणे फलंदाजाला बीट केलं. 2 विकेट सुद्धा येताना पाहायला मिळाले. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. ह्या इनिंगचा 40 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज राहुल बॉलिंग ट्रॅकवरती येईल. श्री गणेश कासकोपरी संघ मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. कुठेतरी नक्कीच विथ द बॅटने थोडेसे विकेट पाहायला मिळाले. बॉडी लँग्वेज निगेटिव्ह पाहायला मिळाली. ड्राईव्ह मात्र ठिकाणी केला गेला. स्ट्रेट ड्राईव्हच्या मदतीनं सलग चेंडू मात्र निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव मात्र पूर्ण केले. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि दुसऱ्या धाववरती रनआउट रूपामध्ये विकेट जातोय. 41 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 42 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 42 टू विन असेल. पुढचा सामना पाहायला मिळेल श्रीराम कसराली आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा जांभूलपाडा या दोन संघांमध्ये एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. 42 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 42 टू विन असेल. चला श्रीराम कसराली आणि वाघोबा जांभूलपाडा दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय टॉस साठी या.
हॅलो. चला, श्रीराम कसराली संघ कॅप्टन आलेत का? आणि वाघोबा जांभूलपाडा या दोन टीमच्या माध्यमातून पुढचा टॉस केला जातोय. आमचे साथी समालोचक प्रतिनिधी त्या ठिकाणी सज्ज असतील, ते म्हणजेच हार्दिकजी केडी. ओव्हर टू यू, टॉस बॉक्स. आदरणीय मोरेश्वरजी भोईर यांना विनंती करतो, कृपया आपण टॉससाठी या. मोरेश्वरजी भोईर, आपला शुभ त्या ठिकाणी टॉस केला जाईल. आदरणीय मोरेश्वरजी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. कॉइन स्पिन मात्र या ठिकाणी केला जातोय. श्रीराम कसरडी संघाचा कॉल असेल, छापाचा कॉल आहे आणि छापा आलाय. मी मान्यवरांना विनंती करतोय, कृपया आपण नक्कीच आमच्या कॅप्टनचा दोन्ही संघांचा मात्र या ठिकाणी सन्मान आपण करायचा आहे. श्रीराम कसरडी संघाचा मात्र या ठिकाणी सन्मान या ठिकाणी केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये शतशः सजवून घ्यायचं आणि आपले 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. त्याचबरोबर जांभूलपाडा संघाचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. जाऊयात आपण कॅप्टनच्या दिशेने. कॅप्टन टॉस जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे? क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? असे महत्वाचे 4 तुमचे अटॅकिंग गोलंदाज. विनीत, प्रणय, धवल. याआधी तुम्ही या संघासमोर कधी खेळलायत का? हो, बरेच ठिकाणी. आणि समोरच्या संघामध्ये असा कोणता खेळाडू आहे जो तुमच्या थोडासा मात्र नक्कीच डेंजर ठरू शकतो? विजय. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. जर कॅप्टन टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? क्षेत्ररक्षण केलं असता. आता मनाची विरुद्ध बॅटिंग करायची आहे, तर माइंडमध्ये काय टोटल असणार आहे? 50 डाव. असे महत्वाचे आक्रमक फलंदाज तुमच्या बॅटिंग लाईनअपमध्ये? हा विजय आहे, नागेश आहे, मी आहे, किशन आहे. आणि असा आज कोणता खेळाडू असेल प्लेइंग 11मध्ये ज्याच्यावरती तुमच्या आशा अपेक्षा असतील? नागेश आणि विजयवर जास्त आहे. आणि या आयोजन नियोजन आपलं मत कसं व्यक्त कराल? खूप आयोजन चांगले केले. नक्कीच दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. श्रीराम कसराली वन द टॉस आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच तुषार, थँक्यू सो मच. चला, धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतायत माऊली चषक 2024. एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतायत. या वैतरणा विभागामध्ये विजयाकरिता 30 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष. पहिल्या डावात जर पाहिलं तर थोडीशी धावसंख्या डगमगली गेली, कारण की एकंदरीत जर पाहिलं तर ज्या वेळेला श्री गणेश घासकोपरी हा संघ बॅटिंग करत होता, थोडासा धावचा संतोष हा कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाला. त्याच काळाचं जर पाहिलं तर धावसंख्या 41 झाली आहे आणि 42 धावांचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये असेल. चला, दोन्ही टीम्सला आपण शुभेच्छा देऊया. बेस्ट ऑफ लक. 3, 2, 1 लेट्स प्ले बिगिन. मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल यावेळेला जर पाहिलं तर स्विंग अँड मिस झाले, चांगला बॉल होता. प्ले अँड मिस झाले, चांगला चेंडू होता. आणि यावेळेला जर पाहिलं तर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता पहिल्या बॉलवरती मैदानाच्या हातमध्ये केली जाते. मिस्टर अजित आणि अक्षय हे 2 बॅटर आलेत सलामी करता आणि बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर मनीष गावड आलेत बॉलिंग करण्यासाठी. कार्तिकजी पाटील 3 चेंडू 3 षटकार जर मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ऑप्टिकच्या बाहेर पिचिंग केला, बाहेरची कडे घेतली, बॉल गेला मागे आणि पाहता पाहता शॉर्ट थर्डमॅनला थोडंसं मिस पंबल झालंय. एक सिंगल या ठिकाणी प्राप्त केली गेली. आणि आता मात्र जर पाहिलं तर स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केला जातोय, जो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये संघ करतोय, जो 45 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये संघ करतोय. अर्थातच संघ आपल्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आई चंडिका कोपर या संघाला आपण इन ऍक्शन मध्ये आपण पाहतायत. रन रेट थोडासा कमी पाहायला मिळतोय, परंतु धावसंख्या वेगाने बनवणं अपेक्षित असेल. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर बॅटची इनसाइड ॲट विकेट गेली. पहिला धक्का लगावला गेलाय. मॅच मध्ये चुरस निर्माण होईल. श्री गणेश आता मात्र जर पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये आणि आता मात्र विकेट गेली आहे. फलंदाज बाद झालेत. या ठिकाणी जर पाहिलं तर मिस्टर अजित जे कॅच आउटच्या माध्यमातून झालेत. मनीष गावण यांना पहिली विकेट मिळाले. 0 कहिलो गोल्डन डकच्या माध्यमातून
पहिला धक्का कोपर टीमला मैदानाच्या आतमध्ये लगावला जातोय. आई चंडिका या नावाने हा संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर पाहिलं तो ऑब्स्टिक थोडासा बाहेर होता, जवळपास 5व्या एसटीवर चेंडू या बॉलला पिचिंग केलं गेलं. मॅचची कडा घेतली आणि तिथून विकेट गेली आहे. पहिली विकेट अजित यांना परतावं लागते. डगआउटच्या दिशेने धावसंख्या 1च्या घरामध्ये 1 विकेट गमावले आणि चेंडू फेकून झाले ते म्हणजे 3. मनीष गावंडचं कौतुक करावं लागेल. या पहिला आपण रोनक पाटील यांना पाहिलं आपण या पहिल्या मॅच मध्ये ज्यांनी विकेट मेडन ओव्हर साध्य केली आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर या मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत मनीष गावडच्या माध्यमातून पाहायला मिळते. जरूर त्याने एकदा खर्च केली, परंतु जर पाहिलं तर या मॅच मध्ये पलटवार केल्या जाईल का हे पाहणं महत्वाचं असेल. नवीन बॅटर आलेत मिस्टर मितेश, एक जबरदस्त खेळाडू मितेश आहेत आणि चांगली फलंदाजी मितेशच्या माध्यमातून भरपूर स्पर्धेमध्ये आपण पाहिलीत आणि तेच मितेश आलेत बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. 42चा टार्गेट असताना फक्त आणि फक्त धावसंख्या 1 झाले. 3 बॉल आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर झालेत. ऑफस्टिकच्या बाहेर वेग भरपूर होता, परंतु जर पाहिलं तर वेगावरती स्वार झाले, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केलं गेलं. एक्स्ट्राच्या माध्यमातून पुढे एकदा संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 2च्या घरामध्ये. आता मात्र ॲक्युरेसी गोलंदाजी दिसून येत नाही आहे. ॲक्युरेसी दिसणे भरपूर महत्वाची गोष्ट या मैदानाच्या आतमध्ये राहील. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर नो बॉल पंच सांगतायत मॅच मध्ये काय रंगत केली जाईल का. आता मात्र जर पाहिलं तर या नो बॉलने संघाची धावसंख्येत भर पडलाय, जाऊन पोहोचले धावसंख्या 3च्या घरामध्ये. ऍक्शन रिप्ले आपण DBN लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. खिलपुटीच्या बाहेर या बॉलला पिचिंग केले गेले. यावेळेला जर पाहिलं तर नो बॉल पंचच्या माध्यमातून घोषित करण्यात आला. धावसंख्या 3 झाल्या. फ्री हिटची संधी, फ्री हिटचा बॉल आणि यावेळेला देखील जर पाहिलं तर वाईटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर फ्री हिटची संधी आणखी मैदानाच्या आतमध्ये चालून राहील. परंतु यावेळेला जर पाहिलं तर मनीष गावड ज्याप्रमाणे त्यांनी 2 चेंडू पहिले टाकले, 3 चेंडू ज्याप्रमाणे टाकले त्यांनी ते अविस्मरणीय होते. परंतु त्यानंतर जे खराब गोलंदाजी त्यांची भरपूर राहिली आहे. मनीषला कमबॅक करावं लागेल, तेवढंच चांगली बॅटिंग करावी लागेल मिस्टेज आणि दुसऱ्या बाजूला अक्षय या 2 फलंदाजांना फ्री हिटची संधी आहे. याही वेळेला वाईट बॉल या ठिकाणी जर पाहिलं तर नियंत्रण खच्चीकरण झालंय. ज्या वेळेला आपण व्हाईट बॉल टाकतोय, ज्या वेळेला आपण नो बॉल टाकतोय त्या वेळेला गोलंदाजाचं खच्चीकरण होत असते. त्याला मात्र आता मात्र जर पाहिलं तर आलिंगन द्यावं लागेल, कान मंत्र द्यावं लागतील मैदानाच्या आतमध्ये. कारण की एकंदरीत जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून जरूर खराब गोलंदाजी होताना दिसते. विजय घरात मामा चषक 2024 आपण पाहिला गेल्या काही दिवसात कम्प्लीट केल्या गेल्या आणि तेच कॅमेरामॅनच्या माध्यमातून दाखवले जाते. आणि निश्चित स्वरूपात आता मात्र जर पाहिलं तर कालमंत्र दिले जाते कशा प्रकारची गोलंदाजी यापुढची अपेक्षित असेल. मनीष गावड्याच्या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. 1 आतापर्यंत विकेट त्याने प्राप्त केली गेली आणि 5 आतापर्यंत जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात धावा त्याने खर्च केल्या गेल्या. पुढे एकदा गोलंदाज तयार होतील. ओव्हर दी विकेट मिस्टर मनीष. स्ट्रायकेटला मितेश. फुलटॉस होता, मिस केल्या. ऑन साइडला बॉलला वडवले गेले. पाहता एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली गेली. लॉंग ऑनला फील्डर होते, परंतु थोडंसं एक जर पाहिले तर ते चेंडू मागे पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली गेली आणि एकेरी धावेने संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 6च्या घरामध्ये आणि चेंडूचे एकूण झाले ते म्हणजे 4. काय स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहताय. एक सुंदर अशी स्पर्धा वैतरणा विभागामध्ये माऊली चषक 2024 हे शानदार बहरदार आयोजन आपण पाहतायत. कट करण्याचा प्रयत्न होतो. यावेळेला जर पाहिलं तर गलीला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु यावेळेला बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा समन्वय झाला नाही आहे. हा बॉल जाईल डॉटच्या माध्यमातून. 5 बॉल फेकून झाले. संघाची धावसंख्या 4च्या घरामध्ये. या आतापर्यंत ओव्हरमध्ये 4 धावा अवंतरच्या माध्यमातून आल्या आहेत. अन्यथा जर पाहिलं तर 2च धावा असतात धावफटकावरती, परंतु मी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण की कमबॅक केल्या पुढे एकदा गोलंदाजाने. उलटच होतं. यावेळेला जर पाहिजे सुंदर स्वीप केला जातोय. बॉलला थेट पाठवले गेले डीप बाकोस्करलेकच्या दिशेने. 4 धावांगिरीता शेवटच्या बलवती आले गेले. डीप बाकोस्करलेकच्या दिशेने 4 धावांगिरीता शेवटच्या बलवती आलेला दमदार चौकार. 4. आता मात्र जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चौकार येतोय आणि या चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 10च्या घरामध्ये स्लॉक स्लिप केले आणि यावेळेला जर पाहिलं तर जबरदस्त फटका पाहायला मिळाला डीप बाकवा स्क्वेअर लेगला आणि पाहता पाहता त्या ठिकाणी चौकार निघून जातोय. आता मात्र 24 चेंडू आणि 32ची गरज. इथून देखील ही मॅच जिंकण्यासाठी टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे बॅटिंग करत असताना आई चंडिका कोपर या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
यापुढची मॅच देखील तितकी महत्वाची असेल. श्रीराम कसराली विपक्ष वाघोबा जांभूलपाडा या दोन टीमच्या माध्यमातून हे महत्वपूर्ण मॅचेस आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि खरोखरच जर पाहिलं तर या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाची ही स्पर्धा आपण पाहतोय आणि प्रत्येकाची उत्कंठ वाढवणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. या वैतरणा विभागामध्ये प्रत्येकांना आवडणारी, प्रत्येकांना हवीशी वाटणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. या वैतरणा विभागामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, त्याचबरोबर जर पाहिलं तर सर्व खेळाडूंचं, त्याचबरोबर जर पाहिलं तर सर्व मान्यवरांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत व्यक्त करतोय. ओव्हर दी विकेटने बॉल तयार. मिस्टर विशाल षटक क्रमांक दुसऱ्या मध्ये आले. पहिला बॉल अपील केली जाते पण ते पाहिलं तर आत्मविश्वास कमी होता, हेच मैदानाच्या आतमध्ये पंचाने दाखवले. पहिला बॉल जर पाहिलं तर डॉटच्या माध्यमात राहील. मिस्टर विशाल काय या मॅच वर पकड बनवून राहतील, कारण की आता देखील पाहिलं तर 17 एकंदरीत 23 चेंडू शिल्लक असतील. विजयाकरिता 32 धावांचं लक्ष या मैदानाच्या आतमध्ये राहील. प्रत्येक बॉलवरती 2 चेंडू जर 2 धावा जर आल्या तर निश्चित स्वरूपात चांगली धावसंख्या बनवण्यात यश राहील. यावेळेला जर पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केले जाते. एक्स्ट्राच्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या धावफटकावरती लगवली जाईल, ती म्हणजे धावफटकावरती आपण पाहणार आहोत 11च्या घरामध्ये 11 रन्स ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफटकावरती, 1 विकेट गमावले. 1.1 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 1चा पाडा जणू काही या ठिकाणी धावफटकावरती लगावला गेलाय. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला. लॉंग ऑफला फिल्डर आलेत आणि पाहता लॉंग ऑफच्या फिल्डरने सुंदर झेल टिपलाय. संपलाय फलंदाज मितेशचा खेळ. डगआउटच्या दिशेने परतावा लागेल मितेशला. धक्का क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 टीम पाहायला मिळते. आई चंडिका कोपर. चला धन्यवाद. वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. माऊली चषक 2024 मध्ये प्रत्येकांचं मनपूर्वक स्वागत. विशाल पाटील मॅन इन फॉर्म, ज्याने आतापर्यंत 2 चेंडू फेकून झालेत. 1 विकेट त्याला प्राप्त केली गेली आणि तिथून जर पाहिले तर त्याने 1 धाव खर्च केली गेली. धावसंख्या 11च्या घरामध्ये. पहा कुठेतरी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत जर पाहिलं तर आई चंडिका कोपर हा संघ जर पाहिलं तर थोडासा डगमगला दिसतोय, कारण की जर पाहिलं तर धावांचा संतोष कमी आहे. तुम्हाला 42 धावा करायच्या आहेत, परंतु जर पाहिलं तर धावांचा पाठलाग करत असताना एक माइंडसेट तुमचं जर पाहिलं तर एक मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं असते. ते फटके येताना दिसत नाही आहेत. नवीन बॅटर मिस्टर उमेश. पहिला बॉल या ठिकाणी जर पाहिलं तर सन्मानजनक स्ट्रोक खेळून काढला जातोय. 1 सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली गेली. 1 सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 12च्या घरामध्ये 1.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. पहा विशाल पाटील या पहिला आपण गोलंदाज पाहिले, त्यांच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी झाली. या पहिला आपण जबरदस्त गोलंदाजी पाहिली गेली, म्हणजे गोलंदाजीच्या माध्यमातून. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर बाहेर पिचिंग केला होता, परंतु आतमध्ये कसा वडाला हे फलंदाजाला देखील जाणवलं जात नाही आहे. हा बॉल जाईल तो म्हणजे डॉटच्या माध्यमातून अक्षय यांना आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. चांगली गोलंदाजी राहिले. पहा यावेळेला जर पाहिलं तर बाहेर टाकला होता, परंतु आतमध्ये इनकट्रे येणारा बॉल दिसला, त्याच कारणाचा हा बॉल डॉटच्या माध्यमातून राहील. 1.4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 12, 2 विकेट गमावलेत आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. आई चंडिका कोपर या संघाला आपण पाहतोय. डान्सिंग डाऊन ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न याही वेळेला जर पाहिलं तर बीट केले जाते. काय अॅक्युरेसी सहित गोलंदाजी केले जाते. अचूक टप्पा, भेदक मारा, सहनशीलता या गोलंदाजीमध्ये दिसते आणि विशाल पाटील यांचं कौतुक करावं लागेल, कारण की एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे. आणि एक्सपिरियन्स इज ऑन बेस्ट टीचर हे सातत्याने आपण म्हणत असतो. आणि यावेळेला जर पाहिलं तर तो एक्सपिरियन्स मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विशाल पाटील यांच्या माध्यमातून दर्शवण्यात आलाय. हा बॉल डॉटच्या माध्यमातून राहील. जबरदस्त ऍक्शन अप्रतिम पाहायला मिळते. विशाल पाटील यांच्यानी बीट केले जाते, म्हणजे मिस्टर अक्षय यांना देखील कमबॅक करावं लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. ओहो, यावेळेला जर पाहिजे तर कट करायचा प्रयत्न. शेवटचा बॉल देखील डॉट पाहायला मिळतोय. टाळ्यांचा कडकार होईल नो डाऊट, कारण की विशाल पाटील एक जबरदस्त गोलंदाज म्हणून त्याची सातत्याने ख्याती राहिले. या षटकामध्ये फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. 1 विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. अशा रीतीने जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 42 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत आई चंडिका कोपर या संघाची धावसंख्या 12 धावा धावफटकावरती. 2 विकेट त्यांनी गमावल्या आहेत. आता मात्र 18 चेंडू 30 धावांचं लक्ष. 18 मध्ये 30 कोण जिंकेल हे पाहण्याअगोदर 2 मिनिटांवर रेस्ट घेणार आहोत आणि पुढेच एकदा मॅचच्या दिशेने येणार आहोत.
18 चेंडू विजयाकरिता 30 धावांचं लक्ष्य आणखीन देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला चला फिल्डिंग 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 सेटअप करून घ्या. लक्षात ठेवा आम्ही वारंवार तुम्हाला सूचना करतोय फिल्डिंग या ठिकाणी सेटअप करून घ्या. जे बाईकचे मिरर आहेत ते मी प्लीज विनंती करतोय जे उन्हामध्ये आमचे प्रेक्षक वर्ग असतील त्यानंतर जे खेळाडू असतील ते घेऊन येत आहेत त्यांना एकच विनंती करेल थोडेसे जे मिरर आहेत ते आपल्या फिरवा. जेवढ्या बाईकचे फिरवता येतील निश्चित स्वरूपात तेवढे फिरवा प्लीज विनंती करतोय. कारण की जर पाहिलं तर तेच रिफ्लेक्शन जी सूर्याची रिफ्लेक्शन त्या काच्यावरती पडतायत आणि तीच खेळीच्या डोळ्यावरती जाताना दिसत आहेत आणि त्याच कारणास्तव आम्ही विनंती करतोय तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांना. 18 चेंडू विजयाकरिता इथून देखील 30 धावांचं लक्ष्य. कारण की 42 धावांचा पाठलाग करता असताना आई चंडिका कोपर या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय आणि कोपर संघ देखील याच परिसरातील एक जबरदस्त संघ आहे. परंतु 2 विकेट त्यांनी कोपर संघाने गमावल्या आहेत. परंतु आता मात्र कमबॅक केले जाईल का ते म्हणजेच आई चंडिका कोपर संघाच्या माध्यमातून हे पाहणं महत्वाचं असेल का त्याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश घासकोपरी संघ आणखीन चांगली गोलंदाजी हा मैदानाच्या आतमध्ये करेल. शॉट बोलवता कट करायचा प्रयत्न फटका फसलाय. पॉइंट रिझनला सुंदर झेल टिपला गेला आहे. उमेश यांना परतावं लागेल डगआउटच्या दिशेने ज्याने 2 चेंडूचा सामना केला 1 धाव केली आणि त्यांना परतावं लागते डगआउटच्या दिशेने. विकेट गेली आहे आणि आणखीन एक धक्का लगावला गेला आहे टीम मैदानाच्या आतमध्ये आई चंडिका कोपर या संघाला. विकेट फलंदाज बाद. या ठिकाणी जर पाहिजे तर 17 चेंडू आणि इथून देखील 30 धावांचं लक्ष्य हे मैदानाच्या आतमध्ये राहील. आजच्या दिवसात जर पाहिलं तर जे आयोजक आहेत माऊली 11 तलावपाडा हा संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहात. त्यांच्या विरोधात कोसमय खार्डी संघ असं खेळणार आहे. यावेळेला जर पाहिलं तर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला. पाहता पाहता त्या ठिकाणी 1 सिंगल रन प्राप्त केली गेली आणि 1 सिंगल रनच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 13च्या घरामध्ये ज्याने 3 विकेट गमावलेत. 42 धावांचा पाठलाग करतायत. तुमच्या 13 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. अर्थातच आता मात्र 16 चेंडू आणि 29 धावा हे मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अक्षय यांच्यावरती भरपूर जिम्मेदारी आहे की जे एकंदरीत जर पाहिलं तर बोलो तयार. यावेळेला जर पाहिजे सुंदर फटका पाहायला मिळतोय इनसाइड आउट. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवले गेले ते म्हणजेच बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे एवढा निघून जातोय चेंडू सीमारेषे पार. मिस्टर अक्षय यांच्यावर भरपूर मोठी जिम्मेदारी आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये ते सांगताय. षटकार आला येतोय 6 धावा. जबरदस्त जबरदस्त फ्रॅक्शन मुवमेंटला असे फटके येताना दिसत आहेत आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर या ठिकाणी जबरदस्त फटका होता आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर अक्षयच्या बॅटमधून हा फटका आला ज्याने आतापर्यंत 8 चेंडूचा सामना केला आणि 11 धावा या धाव फटकावरती बनवल्या गेल्यात. प्रशांत यांच्या प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. गणेशजी वजीर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते म्हणजे मिस्टर प्रशांतसाठी. परंतु चांगली बॅटिंग अक्षय. ओहो यावेळेला शॉट बोलवता हुक करण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आलेत आणि पाहता पाहता क्षेत्ररक्षकाने बॉलला देखील कॅरी केले जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 21 झाले. चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतोय. अर्थातच जो बॅटिंग करतोय या ठिकाणी जर पाहिलं तर 42 धावांचा पाठलाग करतोय आई चंडिका कोपर या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आपण पाहत आहेत. परंतु अक्षयाचं कौतुक करेन ज्याने आता मात्र संघाच्या डावाला सावरण्यासाठी सुरुवात केली. कट करायचा प्रयत्न होता. कट करायचा प्रयत्न होता. बीट केला जातो. यश पाटील देखील सांगतायत हंबी किस्से कम नाही आहे. चांगली गोलंदाजी आता मात्र यश पाटीलचं कौतुक करावं लागेल. शॉट बॉल होता पहा. यावेळेला जर पाहिलं तर
विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला फलंदाज अक्षयच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर डॉटच्या माध्यमातून राहिल्या 5 बॉल फेकून झालेत. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर काय आतमध्ये आलात, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सेकंड स्लिपच्या माध्यमातून थोडंसं फंबल झाले. पाहता पाहता त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट केली गेली. अशा रीतीने जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 42 धावांचा पाठला करत असताना 22 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. आई चंडिका कोपर या संघाला पाहतो 3 विकेट त्यांनी गमावल्या आहेत. आता मात्र 12 चेंडू शिल्लक असेल आणि विजयाकरिता इथून देखील लक्ष जर पाहिलं तर 20 धावांत असेल. 12 चेंडू 20 धावा. आतापर्यंत 18 मध्ये 22 बनवल्या आहेत. आता मात्र 12 मध्ये 20 बनतील की नाही हे पाहणार आहोत. 12 चेंडू आणि 20 धावांचं लक्ष इथून देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. विशाल पाटील 12 बॉल 20, ज्याने पहिलं षटक या ठिकाणी हाताळलं होतं. तोच विशाल ज्याने 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट ज्याने प्राप्त केली होती. त्याच अनुभवी गोलंदाजाला आता मात्र षटक क्रमांक 4 मध्ये पुढे आणलं जाते. एक अनुभव आहे आणि अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवला त्याने या पहिल्या षटकामध्ये. 12 बॉल 20 पहिल्या बॉलवरती आक्रमण केले आणि यावेळेला जर पाहिलं तर थेट बॉलला पाठवलं गेलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅचना कलाटणी, मॅचला एकंदरीत जर पाहिलं तर घेऊन जाणारा हा षटकर पाहायला मिळाला. येईल मिस्टर अक्षयच्या बॅट मधून 6 धावा. 11-14. आता मात्र या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमधून ठेपले. 11 चेंडू आणि 14 धावांचं लक्ष इथून देखील या मॅच मध्ये राहील. एक महत्वपूर्ण मॅच आणि महत्वपूर्ण मॅच मध्ये चांगली कामगिरी. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अक्षय जरूर चेंडू घेत आहेत. अक्षय जरूर चेंडू सिंगल डबलच्या सहाय्याने घेत आहेत, परंतु या धावांचा पाठलाग कसा करायचा आहे हे अक्षयला ठाऊक आहे आणि ते आता मात्र त्याने मैदानाच्या आतमध्ये दर्शवलंय. ज्या गोलंदाजीने पहिला 1 षटक हाताळलं, 2 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याने प्राप्त केली, त्या गोलंदाजा विरुद्ध या ठिकाणी विशाल पाटील या गोलंदाजाला षटकार ठोकला मिस्टर अक्षयने, ज्याने आतापर्यंत जर पाहिलं तर 7 धावा या 2 चेंडूमध्ये खर्च केल्यात. ओहो, यावेळेला ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक आलेत आणि त्यांच्या माध्यमातून झेल ड्रॉप करण्यात आली आणि पाहता पाहता चेंडू देखील निघून गेलाय सीमारेषे पार. 4 धावांकरिता कॅच सोडले की मॅच सोडले हा पाहणारा चौकार. धावसंख्या 33. आता मात्र 3चा पाडा या ठिकाणी आलाय. 33 धावा, 3 विकेट, 3 चेंडू फेकून झालेत आणि षटक क्रमांक मात्र 4 चालू आहे. या ठिकाणी झेल ड्रॉप केली, महत्वाची झेल होती आणि झेल सोडली की मॅच सोडली असं म्हणावं लागेल. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर धावा येत आहेत 4, येतोय चौकार. धावसंख्या 33 धावा. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला बॉलला वळवले गेले. पाहता पाहता 1 सिंगल कंप्लीट केली गेली. दुसरी धावाचा प्रयत्न केला जाणार नाही आहे. प्रशांत आता मात्र जर पाहिलं तर या ठिकाणी 1 सिंगल कंप्लीट केली गेली. 1 सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या या धावफटकावरती 34. प्रत्येक षटकाराकरिता प्रशांतसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर 1 षटकार जरी आला तर 500 रुपये निश्चित स्वरूपात मिळतील. धनंजय वजे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. ते म्हणजे मिस्टर प्रशांत यांना. परंतु जर पाहिलं तर करंट रन रेट जर पाहिलं तर थोडं कमी पाहायला मिळतो, परंतु बॅटची कडा बॉल चालला मागे. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं चुकीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु पाहता पाहता बॉलला स्टॉप केले गेले. पुढेच एक धाव. संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचले ते म्हणजे 35च्या घरामध्ये. 42चा पाठलाग करता म्हणजे 7 बॉल 7. इथून देखील समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल. पैसा वसूल मॅच. कालच्या दिवसात देखील सुंदररीत्या आपण प्रत्येक सामना पाहिला आहे आणि आजच्या दिवसात देखील जर पाहिलं तर 7 चेंडू आणि 7 धावेचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये राहील. ओव्हर दी विकेटने ऑन साइडला मोठा फटका जरूर खेळला. कॅच सोडले की मॅच सोडले असं म्हटलं होतं आणि यावेळेला जर पाहिलं तर मॅचची संपूर्ण हवा काढणारा उत्तुंग षटकार येतोय. 6 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 1 धावेची गरज या मैदानाच्या आतमध्ये असेल. 6 मध्ये 1. विजयाकरिता आता मात्र जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. मिस्टर अक्षय
मॅन इन फॉर्म, एक जबरदस्त खेळाडू म्हणून पाहिले. दुसऱ्या बाजूला त्यांना साथ देत होता प्रशांत, आणि प्रशांत यांना 500 रुपयाचं क्रॅश प्राइज होतं. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर प्रत्येक षटकाराकरिता आता मात्र महेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. अगदी पाहिलं तर गोलंदाज महेशसाठी जरी 6 चेंडू 6 धावा ठेवल्या असत्या तर मॅचला एक कलाटी निर्माण झाली असती. बॉल तयार, ऑन साईडला बॉलला वडवले गेले. पाहता पाहता क्षेत्ररक्षक आले, ज्या झेलने या संपूर्ण मॅच मध्ये जर पाहिलं तर कलाटी निर्माण करून दिली. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर विजयी झालाय संघ मैदानाच्या आतमध्ये आई चंडिका कोपर. कॉंग्रॅच्युलेशन. परंतु श्री गणेश घासकोपरी या स्पर्धेमध्ये भाग घेतला, सहभाग घेतला, तुमचा देखील मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. श्रीराम कसराली आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा जांभूलपाडा या ठिकाणी जर पाहिलं तर या पुढच्या इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही टीम्सला आपण शुभेच्छा देणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये उतरतायत. चला हँडशेक करण्यासाठी दोन्ही संघाने मी विनंती करतो, मैदानाच्या आतमध्ये वळा प्लीज. मी विनंती करतोय हँडशेक करण्यासाठी प्लीज मैदानाच्या आतमध्ये वडा. या स्पर्धेचा जो नियम आहे तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. या प्रशांत 500 रुपयाचा क्रॅश प्राइज असेल. गणेशजी वजे साहेबांच्या माध्यमातून हे देण्यात आलेले 500 रुपये आमच्यापर्यंत जमा झालेले आहेत. आणि प्रशांत या कलेक्ट करून घेऊन जा. आणि मॅन ऑफ द मॅच कोण असतील